ऑटोत बसून नेमका मी निघालो कुठं असन तर चला तुम्हाला सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना माहित आहे का अधिक महिना चालू आहे म्हणून. तर अधिक महिन्यात माझे पुण्य अजून जास्त वाढलं पाहिजे त्याच्यासाठी चाललो बाई मी पंढरपूरले. तर आपला हा प्रवास चालू होणार होता अमरावतीतल्या मेन डेपोतून, जिथून दररोज सायंकाळी 5 वाजता अमरावती ते पंढरपूर बस लागलेली असते. हा संपूर्ण प्रवास होणार होता 13-13.5 घंटाचा अमरावतीवरून. तर मी डेपोत जे आहे ते 4:30 वाजता एकदम टच झालं होतं. तर आपली बस लागायची होती. तर तोपर्यंत म्हटलं पाणी गिनी थोडंसं पिऊन घ्यावं, कारण की खूप लांबचा प्रवास होता माझा एकट्याचा. लोग इश्क में क्या से क्या हुए. तर फायनली जे आहे ते आपली अमरावती ते पंढरपूर बस लागलेली होती. मग लगेचच बॅगा उचलल्या आणि टाकल्या ना बसमध्ये आणि माझी एक जागा फिक्स करून घेतली मी बसाची. तर बरोबर 4:58 हे बस अमरावतीवरून निघाली. जर कोणाला राजापेठ वरून या बसमध्ये बसायचं असेल तर याचा टायमिंग बरोबर राजापेठ वरून 5:30 वाजताचा आहे. तर या बसचा जो मार्ग राहणार आहे पंढरपूरचा तो म्हणजे कारंजा झालं, मंगरुळपीर, त्यानंतर वाशिम, हिंगोली असा या बसचा मार्ग आहे पंढरपूर जाण्यासाठी. तर पूर्ण 6.5 घंटाचा आपला प्रवास झालेला होता. त्याच्यानंतर औंढाच्या समोर या बसनं एक जेवणासाठी ब्रेक घेतला होता पूर्ण 1 घंट्याचा. त्यानंतर इथून मी जा पसरलो सट एकदम. तर मला एकदम सकाळी जागाला बाहेर पाहतो तर पंढरपूर फक्त तिथून 25 किलोमीटर राहिलं होतं. आणि या अर्ध्या घंटाचा पूर्ण रन करून फायनली मी पोहोचलो होतो पंढरपुरात. अधिक महिना चालू असल्यामुळे भाविक भक्तांची खूप गर्दी इथं उसळलेली होती आणि दर्शनाची लाईन इतकी लांब होती का 9-10 तास दर्शनाला लागणार. तर ठीक 6:30 वाजता मी पंढरपूर बस स्थानकावर एकदम हजर झालेलो होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमरावतीवरून पंढरपूर मला तिकीट पडलेली आहे 1045 रुपये. तर पुढचे 5 दिवस जे आहे ते आपण आता पंढरपूर मध्ये राहणार आहे. तर बाहेरून सगळ्यात पहिले मी ऑटो पकडला आणि जिथं माझी मुक्कामाची सोय आहे तिथं जासाठी निघालो. तर पंढरपूरचा पार्ट दुसरा येणार आहे, त्यासाठी मला तुम्ही लाईक, फॉलो, शेअर करा. तर भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.